गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन मालिका या अंतर्गत आज आपण चौथ्या दशकाला प्रारंभ करीत आहोत. चौथा दशक हा नवविधा भक्ती निरूपण आहे, हे आधी आपण बोललेलो आहे. आणि दासबोधाचा हा मुख्य विषय आहे. कारण ग्रंथराज दासबोधाला जेव्हा प्रारंभ आपण केला, पहिल्या निरूपणामध्ये ग्रंथारंभ लक्षण निरूपणामध्येच रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधाच्या उपक्रमाची ओळी सांगितलेली आहे. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथीशी. की भक्ती जर एखाद्याने केली ती जशी करायला पाहिजे तशी जर केली, देवाला अपेक्षित अशी जर केली तर त्याला देवाची प्राप्ती होते. असा एक थोडक्यात शब्दार्थ आहे. हे उपक्रमाच्या ओवीत रामदास स्वामींनी सांगितलं. आणि पुढे मग दुसरा दशक मूर्ख लक्षणांचा, तिसरा स्वगुण परीक्षेचा, हे आपण त्यातले काही समास चिंतन त्याचं केलेलं आहे. आणि तिसरा दशक जेव्हा संपला, रामदास स्वामींना शिष्यांनी दुःखमूळ सगळा संसार आहे कळल्यानंतर विचारलं महाराज की आम्हाला कळलं की जन्मदुःख निरूपण, सगुण परीक्षेचे निरूपण, नंतर त्रिविध तापांची निरूपण, मृत्यू निरूपण, हे सगळं ऐकल्यानंतर शिष्याच्या अंतःकरणात चलवेचल झाली, तळमळ निर्माण झाली की ह्या सगळ्या दुःखापासून आम्ही कसं सुटावं. म्हणून त्यात रामदास स्वामींनी उल्लेख केला, देवाला शरण झाल्याशिवाय पर्याय नाही. जो सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे, माझाही निर्माता आहे, जेने जन्मास घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याची भक्ती जर केली नाही तर सगळं व्यर्थ आहे. म्हणून मनुष्याचा देह प्राधान्याने भगवंतानी जो बनविलेला आहे त्याला जाणण्यासाठी, त्याची ओळख करून घेण्यासाठी. आणि रामदास स्वामी जरी देवप्राप्तीचे मार्ग अनेक असले तरी त्याचं सगळ्यांचं वर्णन दासबोधात आहे, पण प्राधान्याने भक्तीचं निरूपण जास्त आहे. श्रीमद भागवतामध्ये प्राधान्याने भक्तीचं निरूपण आहे. एकनाथी भागवत प्राधान्याने भक्तीचं निरूपण आहे. सकल संतांनीच भक्तीचा पुरस्कार केलाय हो. आणि त्याचं कारण आहे, ही सगळे ग्रंथ संतांचे आपल्या समोर सध्या जे आहेत ते कलियुगात निर्मिती आहे. आणि कलियुगात भगवत भजन हेच साधन सांगितलेलं आहे. कलवतात हरिकीर्तनात, भगवंताचं भजन ते सुलभ आहे, सोपं आहे. सोपं म्हणजे सुरुवात करायला तरी सोपं आहे. म्हणून मागच्या दशकातल्या शेवटच्या समासात श्रोत्यांनी नम्रपणे प्रश्न केलाय रामदास स्वामींना, देवासी वास्तव्य कोठे, कुठे राहतो देव, देवासी वास्तव्य कोठे, तो देव मज कैसेने भेटे, दुःख मूळ हा संसार तुटे, कवणे परी स्वामी श्रीराम. हा दुःखरूप संसार आपण जे वर्णन द्वितीय दशकात विस्ताराने केलं, सगळा दुसरा दशक अगदी जन्मदुःख निरूपणापासून आणि मनुष्य जीवनात येणाऱ्या दुःखांचा खूप उहापोह दासबोधात केला, तो सगळ्या धर्मग्रंथात आहे. पण महाराज मग देवाशी वास्तव्य कोठे, नुसतं वास्तव्य कुठे नका सांगू, तो देव माझं कैसेने भेटे, त्याचं वास्तव्याचं ठिकाणही सांगा आणि तो मला कसा भेटेल हेही सांगा. दुःख मूळ हा संसार तुटे, कवणे परी स्वामी श्रीराम, अशी ती ओवी आहे. आणि पुढे विचारलं त्यांनी, कैसे करावे भजन, कोठे ठेवावे हे मन,
भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम. महाराज, आपण ह्याही दशकात बऱ्याच वेळा असं बोललात की देवाचं भजन केल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय, त्याला शरण गेल्याशिवाय, त्याच्याविषयीची माहिती ज्ञान काढून अनन्य भावे हा एकच जगाचा कर्ता आहे अशी भावना ठेवून त्याला शरण गेल्याशिवाय देव भेटत नाही असं पण सांगितलं महाराज. म्हणून ही ओवी लिहिली आहे. कैसे करावे भजन, कोठे ठेवावे हे मन. भगवत भजनाचे निरूपण लक्षण मज निरोपावे श्रीराम. मग रामदास स्वामींना दया आली, करुणा निर्पन्न झाली. कारण सगळा दासबोध ग्रंथ हा गुरु शिष्य संवाद रूपाने आहे. माहिती आहे आपल्याला, आपण शिकलोय ते. गुरु शिष्यांचा संवाद, ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलला विशद भक्ती मार्ग श्रीराम. अशी पहिल्या दशकात समासात ओवी आहे ना. येथ बोलला विशद भक्ती मार्ग श्रीराम. विशद म्हणजे वेगळ्या अंगांनी, स्पष्टीकरणासह, नकाशे काढून, बिलकुल बारीक बारीक युक्त्या प्रयुक्त्या सांगून देव कसा जोडावा हे शिकवलंय रामदासांनी. देखो शिष्याची अनन्यता, शिष्याची अनन्यता पाहिली, तळमळ. आणि रामदास स्वामींनी देखो शिष्याची अनन्यता, भावे वळला सद्गुरु दाता, स्वानंद तुरंबळेला आता पुढली समासी श्रीराम. ही गेल्या दशकातल्या शेवटच्या समासाची समारोपी ओवी आहे. वैराग्य लक्षण त्या समासाचं नाव होतं. आपण सारूपाने श्रवण. आज 4थ्या दशकात आपला प्रवेश होतो आहे. आता त्याप्रमाणे रामदास स्वामी शिष्यांना त्यांनी केलेल्या प्रश्नावरून अचूक उत्तर ते देऊ शकतात. अचूक उत्तर आता देणार आहेत. आणि म्हणून या समासाची जी सुरुवात आहे, हा 35 ओव्यांचा समास आहे. हो, या एकंदर दशकाची थोडीशी पार्श्वभूमी पाहू. दासबोधाच्या प्रत्येक दशकात 10 समास आहेत. 30 दशक 200 समास. साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळ लागे श्रीराम. प्रत्येक दशकात 10 समास. त्यामुळे 4थ्या दशकात 10 समास आहेत. आणि नवविधा भक्तींचा आहे. नव म्हणजे 9 विध म्हणजे प्रकारची, 9 प्रकारच्या भक्तीच्या पायऱ्या मानल्या शास्त्रात. म्हणून 9 भक्तींसाठी 9 समास. आणि 10वा समासात चत्वार मुक्तींचा आहे. फक्त आता आपण नाव ऐकून घेऊ. आधी आपल्यापैकी पुष्कळांनी चिंतन केलं असेल, त्यांना माहिती असेल. पण ज्यांना नाही ठाऊक त्यांनी फक्त तूर्त इतकं लक्षात ठेव आपण की चत्वार मुक्ती हे निरूपण 10व्या समासात आहे. 4 मुक्ती असतात. सलोकता, समीपता, सायुज्य, समीपता, सारूपता आणि सायुज्यता 4थी. सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता अशा 4 मुक्ती. या 4 मुक्तींचं विवरण रामदास स्वामींनी ह्या दशकाच्या 10व्या समासात केलेला आहे. असे एकंदर 10 समास या निरूपणात आहेत. आणि पहिला समास हा पायऱ्यांपैकी जी पहिली भक्ती शास्त्र ग्रंथांनी मानली आहे. आमच्या आर्य सनातन धर्मामध्ये 9 भक्ती मानल्याच आहेत. त्याचं मूळ उगम अनेक पुराण ग्रंथांमध्ये आहे. रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथाला सर्व ग्रंथांचा आधार असल्यामुळे नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम असं ते बोलतात ना. आणि म्हणून श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 7व्या स्कंधामध्ये एक चरित्र येतं. ज्यांनी भागवत पूर्वी ऐकलेलं असेल त्यांच्या लक्षात येईल. भक्त प्रल्हादांचं चरित्र येतं. प्रल्हाद आणि त्याचे पिताश्री हिरण्यकश्यपू यांच्या संवादामध्ये प्रल्हादाच्या तोंडी एक श्लोक आहे. ते नववेदा भक्तीचं मूळ आहे, बीज आहे. पुष्कळ मोठा संवाद आहे. तो सगळा संवाद आपल्याला सध्या प्राण प्रस्तुत ठरणार नाही. पण तो नवविधा भक्ती निरूपण जो दासबोधाचा दशक आहे त्याचं मूळ तिथे आहे. रामदास स्वामींनी हा श्लोक दासबोधात 4थ्या दशकाच्या पहिल्या समासात उद्धृतही केला आहे. श्लोक असा आहे. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवन, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. काय 9 भक्तींची नाव, 9 भक्तींची नाव आहेत. श्रवणम पहिली, कीर्तनम दुसरी, विष्णू स्मरणम म्हणजे नामस्मरण तिसरी, पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा 9 होतात.
त्यांचा उल्लेख भागवतामध्ये आहे. रामदास स्वामींचा भागवताचा अभ्यास श्रवण आहे. टाकळीच्या पुरस्चरण काळात अनेक वैदिक वक्त्यांकडून त्यांनी, भागवत धर्माच्या वक्त्यांकडून त्यांनी हे भागवतावरची अनेक पुराण ग्रंथांवरची निरूपण ऐकलेली आहे, म्हणून हा श्लोक उद्धृत केला. 35 ओव्यांचा पहिला समास आहे. पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. त्याला आपण काही वेळ आता थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण रामदास स्वामींनी व्याख्याच केली आधी. श्रवण म्हणजे नेमकं काय? प्रथम भजन श्रवण जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे श्रीराम. पुन्हा म्हणतो, प्रथम भजन श्रवण जाण. पहिली ओवी आहे. आपल्या घरी ग्रंथ असेल दासबोध आपण पाहू शकता. प्रथम भजन श्रवण जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे श्रीराम. अशी पहिली ओवी या समासाची. आणि मग पुढे श्रवणाचं महत्व, काय काय श्रवण करावं, हे सर्व रामदास स्वामींनी 35 ओव्यांमध्ये आपल्याला केला की काय 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 ऐकलं पाहिजे, ते ऐकल्याचा परिणाम काय, कुणी ऐकावं, कसं ऐकावं, कधी ऐकावं, कुठे ऐकावं, कुणाकडून ऐकावं, अशा 5-6 प्रश्नांची चर्चा आणि उकल रामदास स्वामींनी या समासात्मक केलेली आहे. सुरुवात करू आपण. सुरुवात कशी? श्रवण म्हणजे नेमकं काय? आपल्याला ऐकणं हा शब्द माहिती आहे. टीव्हीवरचं गाणं ऐकलं, एखाद्या राजकारणी माणसाचं भाषण ऐकलं, कथा कथनातली एखादी गोष्ट ऐकली, घराच्या बाहेर पडलो, सतत कानावर काहीतरी पडत असतं. कानावर जे पडतं आणि जे आम्हाला ग्रहण इच्छा असून करावं लागतं, इच्छा नसूनही करावं लागतं. आपण बाजारात जातो, किती गोंधळ असतो, सगळं कुठे आपल्याला ऐकायचं असतं, पण कानावर आदळतं. हे श्रवणेंद्रिय आहे. हे भगवंतांनी आपल्याला दिलेलं श्रवणेंद्रिय आहे. म्हणजे ज्याच्या माध्यमातून, खरं श्रोत्रस्य श्रोत्र हा तोच आहे आतमध्ये, त्याच्या सत्तेवर ऐकू येतं. पण त्याच्या सत्तेवर ज्या इंद्रियाच्या आधाराने ऐकू येतं त्याला श्रोत्रेंद्रिय म्हणतात. श्रोत्रस्य श्रोत्र हा केनोपनिषद आहे. पण कानाने आपल्याला ऐकायला येतं. ऐकतो खूप आपण. अगदी बालपणापासून विचार केला तर आपल्या कानावर कितीतरी गोष्टी आदळतात. काही आपल्याला आवडणाऱ्या असतात, काही नकोशा असतात. पण आपल्याला कानावर पडतं कुत्र्यांचं भुंकणं, मांजरीचं ओरडणं, गायींचं हंबरणं, पक्ष्यांचे आवाज, वीज कडकडली तो आवाज कानावर ते आदळलं. आणि अजून आमची इंद्रिय चांगली आहेत, भगवंतांनी दिलेली सक्षम आहेत. हे सगळं ऐकण्या प्रकारात जातं. श्रवण हे ऐकणंच आहे. त्याला श्रवण म्हणतात. पण ऐकणं आणि श्रवण यात थोडा फरक आहे. कानाने वाटेल ते ऐकलेलं, कानावर पडलेलं वाटेल ते ग्रहण केलेलं ऐकणं म्हणतात. आणि श्रवण हा शब्द सहसा आणि नक्कीच परमार्थातल्या श्रवणाला श्रवण म्हणतात. परमार्थातल्या ऐकण्याला. साधूंच्या मुखातून ऐकलं, एखाद्या चांगल्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं, एखाद्या सत्पुरुषाचं प्रवचन ऐकलं, दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, उपनिषद, हरिपाठ इत्यादी धर्मग्रंथांवरती कोण्या अधिकारी पुरुषाचं काही निरूपण ऐकलं, त्या ऐकण्याला श्रवण म्हणतात. पुन्हा लक्षात ठेव, वाटेल ते अचकट विचकट आपण लहानपणापासून खूप जे कानावर पडतं ते ऐकणे गटात जातं. पण माझ्या हिताचं, ज्यामध्ये माझं हित अंतर्भूत आहे, असा काही उपदेश, संदेश, आज्ञा, गुरुमुखातून आलेले शब्द, संत मुखातून आलेले शब्द की जे मला माझ्या स्वरूपाकडे नेतील, देवाकडे नेतील, त्यांना श्रवण म्हणतात. आणि म्हणून श्रवण भक्ती निरूपण आहे. ऐकणे भक्ती निरूपण कधी कुठे ऐकलं नसेल आपण. नुसतं ऐकण्याला भक्ती म्हणतच नाही. भक्ती शब्दाचा अर्थच आहे की ज्या क्रियेने भगवंतांची प्राप्ती होते त्याला भक्ती म्हणतात. म्हणजे भावनिक अंगाने, कारण तसे तर कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, पण आपण भक्ती मार्गाचा विचार करतो. ज्या क्रियेने म्हणजे ज्या साधनाने परमात्म्याची प्राप्ती होते त्याला भक्ती साधन. आणि या भक्ती साधनामध्ये पायऱ्यांच्या अंगाने विचार केला तर श्रवण हे पहिली भक्ती मानली आहे. आणि श्रोते हो, किती उदारपणा आहे परमात्म्याचा बघा. आपल्याला जिव्हा नावाचं एक इंद्रिय आहे, ते 2 in 1 आहे. ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय आहे. पण जीभ किंवा मुख
वाणी एकच आहे. किती छान मार्मिकता असते एखाद्या मुद्द्यामध्ये बघा. आपल्याला जीभ एकच आहे, पण कान प्रत्येकाला 2 दिले आहेत. निर्देश आहे त्यासाठी. त्याचा अर्थ आहे की कमी बोल आणि जास्त ऐक. जास्त श्रवण करावं. परमार्थात ते फार उपयुक्त आहे. बोलावं कमी, श्रवण खूप जास्त करावं. श्रवण खूप जास्त करावं. आमच्या इथे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. श्रवणम द्विगुणम भूयात भाषणस्यापि वेधसा. श्रवणम द्विगुणम भूयात भाषणस्यापि वेधसा. श्रोत्रद्वयम मनुष्याणाम, 2 कान आहेत. श्रोत्रद्वयम मनुष्याणाम जिह्वा त्वैकेग्र निर्मिता. जिह्वा तू एक एव निर्मिता. जीभ एकच निर्माण केली ब्रह्मदेवाने प्रत्येक माणसाला. आपण याचा कधी विचार करत नाही. विचार करून पाहावं पण की ब्रह्मदेवाने मला जीभ एकच का दिली. याच्या उलट केलं असतं 2 जिभा आणि 1 कान दिला असता तर. त्याचं कारण आहे. हो, 2 कान का दिले याचं कारण हे पुढे पुष्कळ ग्रंथांमध्ये विशद केलेलं आहे. कारण आपल्या कानावर ध्वनी पडतो तो 4ही दिशांनी नाही 10 दिशांनी पडतो. एकच कर्ण दिला असता, एकच श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान दिला असताना तर या बाजूच फक्त ऐकायला आलं असतं, इकडचं ऐकायला आलं. चौफेर 4ही बाजूचं सगळं ऐकायला यावं यासाठी अतिशय उदार अंतःकरणाची ब्रह्मदेवानी मनुष्य शरीराची निर्मिती अशी केली की त्याला 1 जिव्हा पण 2 कान दिले. श्रोत्रद्वयम मनुष्याणाम. जिव्हा जिव्हा एकच दिली म्हणून जास्त त्याचा अर्थ असा आहे की ऐकावं जास्त आणि बोलावं कमी नेहमी. एकंदर मनुष्याला भगवंताने दिलेल्या शक्तींचा जर विचार केला, प्रत्येक इंद्रियाची शक्ती आहे काही काही, आणि त्या त्या इंद्रियाची शक्ती त्याचे त्याचे विषय ग्रहण केल्याने कमी कमी होत जाते. आणि म्हणून ती जपून वापरण्याचा उपाय म्हणून जिव्हा कमी वापरावी, बोलावं कमी आणि ऐकावं जास्त, असा एक छान सुभाषित आहे. आपण काही या श्रवण निरूपणाचे थोडेसे चिंतनाचं बैठक मांडू. कारण दासबोधात रामदास स्वामींनी वर्णन जे केलं आहे 35 ओव्यात, त्यात थोडासा प्रवेश करू आपण. श्रवण कशाला म्हणतात हे आपण ऐकलं. त्याला श्रवण असं म्हणतात. आणि आज श्रवण आता एकदा कळलं की श्रवण कसं करावं, आधी कोणाकडून करावं ते नंतर ऐकू. कसं करावं. आपण गेलो एखाद्या कीर्तनात, निरूपणात, प्रवचनात, भागवत बसलं आणि आपल्याला जर त्याचं पूर्ण सार पदरात पडायचं असेल, कारण श्रवणाचे पुढचे जे टप्पे आहेत ना, श्रवणाच्या पुढे मनन येतं. नाथ भागवतात अशी ओवी आहे, श्रवणापरीस मनन थोर, त्याला श्रवण म्हणतात बरं का. ऐकलेलं, आता आपण श्रवण शब्द मगाशी समजावून घेतला. पारमार्थिक ऐकण्याला श्रवण म्हणतात. मग ते ऐकलं, मग ते वक्ता तर निघून गेला, ती सभा संपली, ते कीर्तन प्रवचन निरूपण संपलं. जे काय ऐकलं असेल त्यातलं थोडस अंतःकरणात आपण ग्रहण सगळंच केलंय, ते आठवायचं. श्रवणात ऐकलेलं आठवून, श्रवणात ऐकलेलं आठवून ते अंतःकरणाला म्हणजे चित्ताला पटवून द्यायचं, त्याला मनन म्हणतात. म्हणून श्रवणानंतर त्याच्यात अंतर्भूत मनन आहेच, त्याशिवाय श्रवण ही प्रक्रिया पूर्ण नाही मानली शास्त्राने. जे श्रवण झालं त्याचं मनन करायचं. मननाचा अर्थ अंतःकरणाला पटवून देणे. आणि ते एकदा पटवलं, श्रवण, मनन, चिंतन, मग बोध होतो अंतःकरणाला. श्रवणाचा मुख्य परिणाम अंतःकरणाला बोध होणे हे आहे. आणि तो बोध झाला की त्यानंतर मग त्याचा स्वाध्याय करायचा, मग त्याचा ध्यास धरायचा आणि त्या ध्यासाचं पुढे अनुसंधानात रूपांतर होतं. आणि मग पुढे आपली प्रक्रिया त्याची पूर्ण होते. अनुसंधानात मनुष्य श्रवणाद्वारे जाऊ शकतो. पण रीतसर श्रवण केलेल्या गोष्टींचं, पुराण कथा समर्थांनी 2 प्रकारचं श्रवण मानलंय. एक सगुणाचं श्रवण आणि अध्यात्म म्हणजे निरूपण हे निर्गुणाचं श्रवण. दोन्हींचा उल्लेखच आहे. समर्थांची, रामदास स्वामींची या समासात ओवी आहे, ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रीराम. समर्थांनी या समासामध्ये दोनही गोष्टींचा उल्लेख केलाय.
सगुणाचंही वर्णन ऐकावं, निर्गुण अध्यात्मे शोधावी हेही सांगितलं. आणि श्रवणाचा आता परिणाम काय हे ऐकावं. काय ऐकावं? आध्यात्मिक ऐकावं, सगुणाचं ऐकावं किंवा निर्गुणाचं ऐकावं. दोन्ही श्रवणच आहे. आणि श्रवणाचा नेमका परिणाम काय होतो मग? मनन ते केलं आपण. बोध होतो. श्रवणाचा मुख्य परिणाम बोध होतो आणि बोध झाल्यानंतर अंतःकरण निश्चय करतो. मनाच्या श्लोकात रामदास स्वामींचं एक वचन आहे. समाप्तीच्या वेळेला श्लोक आहे. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले. परी अंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. धरी सज्जन संगती धन्य असी. श्रवणाने अंतःकरणात बोध पक्का मननद्वारे जर ठसला तर मनुष्याच्या अंतःकरणात निश्चय व्हायला लागतो की नाही, मला सुद्धा हे करायला पाहिजे. अत्यंत अधिकारी व्यक्तीकडून जर श्रवण घडलं ना, प्रभाव खूप पडला ना, तर मनुष्याच्या जीवनात पुष्कळ फरक होतो. श्रवणे आशंका फिटती. श्रवणाने शंका जातात, आशंका निघून जातात, निश्चय पक्का होतो, संशय निवृत्त होतात. अशी पुष्कळ फळं रामदास स्वामींनी या समासात श्रवणाविषयी सांगितलेली आहे. आणि प्रत्यक्ष ते ऐकलेलं तो साधक आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करतो. पण श्रवणामध्ये बोध असतो. मनुष्य योनीबद्दल हे बोलणं चाललं आहे. बोध जेव्हा होत नाही त्याला श्रवण म्हणतच नाही. एक साधा दृष्टांत पाहू आपण. मनुष्याला बोध होतो तशी अंतःकरणाची त्याची दशा आहे. त्याला झालेल्या श्रवणाचा बोध करून घेता येतो. पशु योनींमध्ये अशी अवस्था नाही आहे. एक छोटस उदाहरण सांगतो. एका सत्पुरुषांकडून जर ऐकलेलं आहे मी, की श्रवणाने बोध करून घेण्याची किमया किंवा महती मनुष्याच्या अंतःकरणाची आहे. छोटासा दृष्टांत. एका घरामध्ये एक व्यक्ती, काही एक कुटुंब राहत होतं. त्यात एक मुलगा आहे जो महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला परीक्षा जवळ आलेली आहे. सकाळी लवकर उठण्यासाठी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये गजर लावला. आता ते गजराची घड्याळ वगैरे गेली, मोबाईलमध्ये सगळ्यांच्या हातात अलार्म असतो. आता मोबाईलचा दृष्टांत. आता आधी अलार्म क्लॉक वगैरे मिळायचे, मुद्दाम विकत घ्यायचे परीक्षा काळात, पालक घेऊन द्यायचे विद्यार्थ्याला, कर्र असं वाजत. पण आता मोबाईलमध्ये. तर त्या विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, उद्या आपल्याला सकाळी 7:00-7:30ला घरून निघायचं. पेपर तयारी तर सगळी झालेली आहे, पण लवकर निघालं पाहिजे. शहर मोठं आहे, आपल्याला जायला वेळ लागेल. सकाळी 7:00-7:30, 8:00ला पेपर आहे, लवकर निघालं पाहिजे. म्हणून काही 5:00-5:30चा अलार्म लावला, गजर लावला. झोपला रात्री निवांतपणे, अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि सकाळी त्यांनी अलार्म लावला त्याप्रमाणे अलार्म वाजला. आता हे जे कुटुंब राहतंय, या कुटुंबामध्ये यांच्याकडे एक कुत्राही पाळलेला आहे. घरचा आहे, घरगुती आहे, बांधून ठेवलेला आहे. भय त्याचं नाही. आणि घरचा असल्यामुळे, पाळीव प्राणी असल्यामुळे त्याचं भय यांना नाही, त्यातही बांधून ठेवला आहे. तो या मुलाच्या खोलीत आहे. तोही झोपला आहे, मुलगाही झोपला आहे. अलार्म वाजला, ध्वनी कानावर पडला. तो ध्वनी दोघांच्याही कानावर पडणार आहे. या विद्यार्थ्याच्याही कानावर पडला आणि त्या कुत्र्याच्याही कानावर पडला. घड्याळाचा गजर झाला. त्यातून काही सूचना, बोध, उपदेश होणार आहे. मुलगा खडबडून उठला. बापरे, 5 वाजले, उठायला पाहिजे, स्नान वगैरे करायचंय आणि तयारी तर झालेली आहे, पण जायला पाहिजे. म्हणून उठला. का? कारण अलार्म झाला. त्या अलार्माचा ध्वनी त्याच्या कानावर आला. ते ऐकलं त्यांनी. त्याचा बोध अंतःकरणात झाला की आता मला पुढचं काय कार्यक्रम आहे, मी का अलार्म लावला होता? कारण माझी परीक्षा आहे. 7:00-7:30ला पेपर आहे, मला घरून निघालं पाहिजे. इतका सगळा बोध अलार्म वाजल्याबरोबर त्याच्या अंतःकरणाला एका क्षणात झाला. कुत्र्यानेही अलार्म ऐकला आणि त्यालाही झोप लागली होती सकाळच्या वेळी कुत्र्याला. ते खाली जमिनीवर झोपलेलं. त्यांनी एकच क्रिया केली. अलार्मचा आवाज आल्याबरोबर कान थोडेसे टवकारले, थोडेसे डोळे उघडले. त्याला आवाज आला, ध्वनी कानावर पडला. ऐकलंय त्यांनी, ऐकलं विद्यार्थ्यांनी. विद्यार्थ्याच्या अंतःकरणाला बोध झाला. त्या कुत्र्याच्या अंतःकरणाला बोध नाही झाला. फक्त ध्वनी ऐकू आला. ते पुन्हा डोळे बंद केले आणि ते पडून राहिला. मुद्दा बोलतोय आपण ऐकण्याचा,
म्हणजे श्रवण केल्याचा अंतःकरणाला बोध करून देणारं अंतःकरण मनुष्य योनीमध्ये आहे, ते अन्य योनींमध्ये नाही. आणि एवढंच कशाला, ज्याला तो बोध व्हायचा आहे, ज्याचा काही हेतू आहे, तो तेवढा ध्वनीने सावध होतो. इतरांना जर तो बोध झाला नाही, मग बोध झाला आता बोधाच्या पुढे काय, सावध. मग स्कूटर साफ करेल, जायचंय दूर, कार उठेल, चहा पाणी घेईल, स्नान करेल, अन्य सगळं करेल आणि पटकन निघून जाईल. ही पुढची क्रिया आहे. आता असं कल्पना करू थोडा वेळ, की दोन्ही ध्वनी कानावर पडणारे दोनही मनुष्य योनीतले आहेत. पण एखाद्याला त्या ध्वनीचा बोध होत नाही. ज्याला त्या ध्वनीचा बोध होतो तो कार्याला प्रवृत्त होतो, असा मुद्दा आहे पुढचा. त्या ध्वनीचा, आवाजाचा ऐकणाऱ्याला जर बोध झाला तर तो कार्य प्रवृत्त होतो, नाही तर होत नाही. अजून एक दृष्टांत त्यासाठी. ते कानावर पडलंय, पण क्रिया तत्पर होत नाही, क्रियेला लागत नाही, कारण त्या ध्वनीचा अंतःकरणाला बोध झाला नाही. हे दोन्ही दृष्टांत पाहिल्यानंतर आपण श्रवण निरूपणात व्यवस्थित प्रवेश करू शकणार आहे. आमच्याकडे मध्ये काही पाहुणे आले होते. त्यात आमचा मुलगा नातू आहे नावाचा, देवेश नावाचा लहानसा. ते थोडे आधी आले, 15-20 दिवस. तो लहान आहे, 6-7 वर्षांचा. आणि प्रत्येक गावातल्या व्यवस्थेप्रमाणे आमच्याही अमरावती शहरामध्ये सकाळच्या वेळा महानगरपालिकेतर्फे कचरा गोळा करण्यासाठी गाडी येते आणि त्या गाडीवर एक गाणं लागतं. स्वच्छ करू अमरावती, स्वच्छ करू अमरावती, स्वच्छ करूया अमरावती. चांगलं चालीत वगैरे चांगल्या गायकांकडून ते गायलेलं आहे, पण त्याची एक थीम आहे, त्याचा रिधम आहे, त्याचा एक ध्वनी आहे. खूप मोठ्याने ते आवाज वाजतात. आमचा हा नातू येऊन महिना झाला होता. पहिल्यांदा ते 2-3 दिवस विचारलं, की गाडी कशाची आहे? म्हटलं, "अरे ती कचरा गोळा करणारी गाडी आहे." आणि मग त्याला ते एकदा कळल्यानंतर तो आवाज साधारण 8:30-9च्या सुमाराला येतो सकाळी. तर तो आपल्या मनाने ती बादली फाटकाशी नेऊन ठेवायला लागला. त्याला कारण त्या ध्वनीचा बोध होऊन गेला. संपला नाही दृष्टांत. काही दिवसांनी आमच्याकडे अजून पाहुणे आले. त्यात अजून 3-4 मुलं होते. त्याच्याच वयाचे, थोडे लहान मोठे. आणि सगळे 8:30-9ला उठले की चहा, बिस्किटं, काही असं खेळणं, थोडंसं काही त्यांचं हसणं, खिदळणं असं चालू होतं. हॉलमध्ये बसलेले. कोणी कॅरमही काढला होता, कोणी पत्ते काढले. आता उन्हाळ्याचे आलेले आणि अभ्यास नाही म्हणून ते तसे उद्योग करीत होते. बरोबर साधारण 9 वाजले आणि बाहेर ती कचऱ्याची गाडी आली आणि त्याचा तो ध्वनी झाला. स्वच्छ करूया अमरावती, स्वच्छ करूया अमरावती, स्वच्छ करूया अमरावती. आता 5-6 मुलं बरोबरीचे आहेत. ते काल रात्री आलेले आहेत. त्यांना त्या गीताचा, त्या ध्वनीचा त्यांच्या कानावर पडूनही त्यांना बोध नाही झाला. त्यांना बोध काहीच झाला नाही. आमच्या त्या नातवाला छोट्या बोध झाला. त्यांनी सगळ्यांमध्ये खेळत असताना आपले खेळणं टाकून दिलं. त्यांना सांगितलं, "मी आत्ता येतो." "अरे काय उठतो? कशासाठी?" "आवाज नाही आला का?" ते म्हणे, "कशाचा आवाज?" त्यांना काहीच कळलं नाही. कारण माहिती नाही काही. आवाज, ध्वनी कानावर पडला, बोध झाला नाही, ते उठले नाही. यांनी ध्वनी ऐकला, त्याच्या चित्तावर तो उमटला. काल परवा त्यांनी 4-5 दिवस कचरा दिलेला आहे. त्यामुळे त्याला नुसता ध्वनी कानावर दुरून आला गाडीचा, अगदी सूक्ष्म, तरी तो सावध झाला आणि कचऱ्याची गाडी आली म्हणून उठून गेला. बाकी 4 मुलं उठले नाही. म्हणजे कळल्यानंतर, बोध झाल्यानंतर ही क्रिया करायला तोच प्रवृत्त होतो की ज्यांनी त्यासाठी क्रियेला सज्ज राहायचंय. बाकी तीनही इतर जी मुलं होती त्याच्या वयाची, त्यांना त्या गाडीच्या ध्वनीचा, त्या गाण्याचा काही बोध झाला नाही. पहिला कुत्र्याचा जो आपण दृष्टांत पाहिला तो पशुयोनीतला पाहिला, पण मनुष्य योनीतही असं नाही. सारखा ध्वनी, सारखं ऐकणं, सारखं श्रवण झालं तरी अंतःकरणाच्या दशेप्रमाणे चित्तावर बोध ग्रहण केला जातो. एकच निरूपण, एकच उपदेश श्रवणात बसलेले सगळे श्रोते सारखेपणाने नाही ग्रहण करू शकत. प्रत्येकाच्या अंतःकरणाची दशा, पूर्वसंस्कार, क्षमता, बोध करून घेण्याची क्षमता, त्यानंतर त्या क्रियेसाठी लागणारी तत्परता, ती क्रियेचं ज्ञान असणं, इत्या सगळ्या गोष्टींवरती त्या श्रवणातून झालेल्या बोधाचा किती परिणाम होणार हे ठरत असतं. परंतु पारमार्थिक श्रवणाविषयी आपण विचार करतो आहोत. ज्यांचे कान अजून श्रोत्रेंद्रिय चांगलेले आहेत त्यांना ऐकायला येतं, बोध होतो, क्रिया प्रवृत्त होतात. श्रोते हो, हे श्रवण कसं करावं आपण ऐकलं.
आता श्रवणात बसल्यानंतर नेमकं श्रवणाची एकंदर रीत आपण ऐकली. आता श्रवण कसं करावं हे आपण ऐकू, की जेणेकरून मला त्या श्रवणातून बोध होईल, मी क्रियान्वित होईल आणि मला नेमकं फळ त्या श्रवणाचं मिळेल, जे सांगितलेलं. जसं परीक्षितीला जसं मिळालं. परीक्षिती हे चरित्र श्रीमद भागवतातलं आहे. शुकदेव आणि परीक्षिती संवाद आहे. 7च दिवस त्यांनी श्रवण केलं गुरुमुखातून आणि 7 दिवसात त्याचा श्रवणाद्वारे उद्धार झालाय. रामदास स्वामींनी त्याचा उल्लेख केलाय. श्रवणी जसा गुण परीक्षितीचा असा उल्लेख केलाय, की केवळ एका श्रवणाने त्याचा बोध अंतःकरणात ठसल्याबरोबर तो त्या ब्रह्मजिज्ञासेतच गेला आणि 7व्या दिवशी त्याला मोक्षच मिळाला. श्रवण पायरी या रूपाने आहे आणि श्रवण ही एक स्वतंत्र भक्ती मानून श्रवणाने मोक्ष होतो यासाठी परीक्षितचं उदाहरण देतात. 7व्या दिवशी इतक्या सावधतेने, पण त्यासाठी श्रवण कसं करावं हा मुद्दा आपल्याला ऐकावा लागला. श्रवणामुळे बोध होतो, निश्चय होतो, मनुष्य कार्यप्रवण होतो, हे आत्ता ऐकलं. मग श्रवण कसं करावं? पुन्हा रामदास स्वामींना शरण जावं आपण. दासबोधातली ओवी या समासात नाही, कारण दासबोधामध्ये श्रवण भक्ती निरूपण 3 ठिकाणी येतात. वेगळ्या वेगळ्या छटेनी आहेत ती. तूर्त आपल्यासमोर जे आहे श्रवण क्रिया ग्रहण करण्याची कशी आहे, बोधरूप आहे, एवढं याचं विवेचन चाललंय आणि आता काय काय ऐकावं याची एक यादी मग पुढे रामदास स्वामी देतात. पण श्रवण कसं करावं? श्रवण करताना प्रपंच विसरत विसरत जावं. निदान श्रवणापुरतं तरी 1 तासाचं निरूपण असेल, भागवत कथा असेल, रामकथा असेल, तर त्या काळात प्रपंच आठवू नये. प्रपंचाच्या विस्मरणाच्या काळात जर श्रवण झालं तर ते फार बोधप्रद होतं. समर्थांनी ओवी सांगितली आहे दासबोधात. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावाशी. श्रवणाला बसलाय आणि मनात प्रपंच आहे, सगळा प्रपंच आठवतो 1 तासभर, त्या श्रवणातलं पदरात पडणार नाही. म्हणजे पुढे त्याचं मननही होणार नाही, बोधही होणार नाही, कृती होणार नाही आणि फल म्हणजे हितही होणार नाही. आणि म्हणून श्रवणात सावध असावं. आणि ज्या ठिकाणी जसं असावं तसं जर नसलं ना, तोंडात जर प्रपंच घेऊन गेलो अंतःकरणात, तर नाही पदरी पडत. म्हणून श्रवणापुरतं त्या कार्यक्रमात तरी काही वेळ तरी प्रपंच जाणीवपूर्वक जबरदस्तीने दूर सारावा. घरचं काही आठवू नये त्या काळात. एक छोटीशी दृष्टांतरूप कथा बोलतो आपल्याला. ज्या वस्तूपासून मला जे फल मिळायचं असेल ते जर करायचं असेल तर अंतःकरणात तीच वस्तू पाहिजे. लहानशी कथा आहे, दृष्टांतरूप मी एका फार अधिकारी व्यक्तीकडनं ऐकलेली आहे, फार जुन्या काळी. ती आता आठवते म्हणून बोलतो आपल्याला. एक मुंगी होती. मुंगीचं काम काय, दिवसभर मुंगी साखरेत सारावा. तिने एखादा साखरेचा कण, रव्याचा कण, धान्याचा कण काही घ्यायचा आणि आपल्या वारुळात घेऊन जायचा. दिवसभर तो उद्योग, अतिशय परिश्रम करणारी. 24 तास एका जागी मुंगी बसून झोपली असं कधी दिसतं का आपल्याला? नाही. अत्यंत परिश्रम, कार्यप्रवण, कार्यरतच ही एक मुंगी. तिला असं कळलं की आपण ज्या भागात राहतो ना, इकडनं तिकडनं लहान लहान साखरेचे कण आणतो, याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, कुठे साखर सांडलेली असेल, कुठे नसते. ती का मुद्दाम आपल्या डब्यात जाऊन नाही घेतली, साखरेचे कण सांडलेले वेचतेच जाते. पण ते हुडकतेच मात्र दिवसभर. तिला एकदा बातमी कळली की आपण जिथे राहतो आहोत त्या गावाच्या बाहेर एक मोठी टेकडी आहे म्हणे. आणि ती टेकडी म्हणजे तो लहानसा पर्वतच, पूर्ण साखरेचा पर्वत आहे. तिने विचार केला, बरं झालं बाई, 10 ठिकाणी जायला नको. कोणाच्या पायाखाली आलं की आपला जीव संपून जाईल. मुलगीला काय थोडंसं आयुष्य असतं. हा स्वतंत्र सेफ मार्ग आहे. त्या डोंगरावर जात जाऊ आणि आपल्याला तोंडात त्या साखरेचे कण, साखरेचाच पर्वत आहे ना, ते आणत जाऊ, आपल्या पिल्लांना वगैरे कामात पडतील. म्हणून ती त्या साखरेच्या डोंगराच्या दिशेने निघाली. बरंच अंतर गेलं तर मुंगीला आपल्याला वाटतं पर्वत जवळ आहे, पण तिला बिचारीला वेळ लागतो. तिची गती किती, तिचे पाय केवढे आणि ती चाललेली आहे. इतक्यात तिला अजून एक मुंगी भेटली तिकडनं येणारी. ती म्हणाली, का ग, किती दूर अजून पर्वत?
अगं जवळ आहे म्हणे, जा तू. पण खरंच साखरेचं आहे ना ग? हो ग, खरंच साखरेचं आहे. मी तर बाई भरपूर खाल्ली गोड, तो पोटभर खाऊन घेतली मी. आणि अ, तोंडात एक कण घेऊन चालली होती. ही म्हणे, पण नक्की ते जवळ आहे ना? हो, अगं जवळच आहे. म्हणून तिला विचारून मार्गदर्शक गुरु पण तिला मिळाली आणि त्या दिशेने ती गेली. साखरेचा डोंगर तिला दिसला. डोंगरावर चढली आणि साखर आता जिभेने चाटायला लागली. मुंगीला जीभ असते बरं का. ती चाटायला लागली. पण तिच्या लक्षात आलं, साखरेचा डोंगर आहे म्हणतात, पण मला साखर खारट लागतीये. मला साखर खारट का लागतीये? तिने विचार केला, की थोडंसं पुढेच खावं. एक 5 1 फूट 5 फूट कशाला, तिला 5 फूट जायला 1 तास लागेल. थोडीशी पुढे गेली. तिथे चाटलं. तेही खारट. अजून थोडी पुढे गेली. तेही खारट. तिने विचार केला, पर्वत म्हणजे डोंगर तर साखरेचा आहे. जीभही माझी आहे, मी चाटतेही आहे. मग ह्या डोंगरावर जर साखरेचा हा डोंगर आहे, तर मला का खारट लागतंय? असा तिच्या मनात एक शंका आहे. अजून एक मुंगी तिला भेटली. थांबवलं. मैत्रीणच होती तिची आणि मुंग्यांची एक रीत असते. 2 मैत्रीण मुंग्या भेटल्या, हे काय करतात माहिती नाही, पण ते एकमेकाला असं काहीतरी खुणावतात आणि टच करतात, नमस्कार करतात म्हणा काय. पण कधीही 2 मुंग्या अपोझिट डायरेक्शननी आलेल्या, विरुद्ध दिशेने आलेल्या जर भेटल्या ना, तर आपण निरीक्षण करा, हे कळतही असेल आपण. कधीही समोरून 1000 मुंग्या जरी आल्या, तर प्रत्येक मुंगी समोरच्या मुंगीला काय बोलतात आणि काय सांगतात तेवढ्या क्षणात, अर्धा क्षणही नाही, अगदी अल्प काळ टुक असं काहीतरी करतात आणि जातात. तिची एक मैत्रीण भेटली, जीवष्ट कंठस्थ. ती म्हणते, "का गं, मी केव्हापासून पूर्ण साखरेच्या डोंगरावर फिरती आहे, मला खारटच लागतो." ती म्हणे, "अगं खारट कसा काय लागेल? मला तर गोड लागतंय. मी पण चाटते केव्हापासून. पण मला का खारट लागतो?" ती म्हणाली, "एक तू कुठून आलीस?" म्हणे, "घरूनच आले, माझ्या वारुळातून." "घरून येताना काही तोंडात तुझ्या आहे का?" ती म्हणे, "अगं हो, मी विचार केला म्हणे, की आपलं बीपी वगैरे कमी होईल, इतक्या दूर जायचंय, म्हणून थोडंसं मीठ तोंडात ठेवलं. मिठाचा एक कण असाही जिभेखाली ठेवलाय. आणि ते लाळेमुळे त्या मुंगीच्या त्या मिठाच्या खड्याची लाळ तिच्या तोंडात खारटपणा आहेच. बघा हा दृष्टांत खूप चांगला आहे. आपल्याला तो परमार्थासाठी आपल्याला वापरायचा आहे. आपल्या साधनासाठी वापरायचा आहे. त्या जाणकार मुंगीने सांगितलं, तू तोंडात मिठाचा खडा ठेवलास, तू जन्मभर जरी साखरेच्या डोंगरावर फिरलीस आणि चाटलास ना पर्वत, तरी तुला तो खारटच लागेल, कारण तुझ्या जिभेखाली तू घरून मीठ आणलंय. तर मीठ खारट असतं. संपली दृष्टांतरूप कथा श्रोते. निरूपणात गेल्यानंतर जर आपल्या कानांमध्ये, ज्यांनी आपण ग्रहण जिभेखाली नाही, कानाखाली, कारण निरूपण ऐकणं हा कानाचा विषय आहे. तर त्या कानामध्ये प्रपंचाच्या स्मृती घेऊन गेलो असू, अंतःकरण म्हणू आता आपण. अंतःकरणात प्रपंचाच्या स्मृती, आठवणी ह्या ठेवून जर निरूपणात बसलं, तर त्या श्रवणामधलं, त्या निरूपणातलं आपल्या पदरी पडणार नाही, याचा अर्थ आपल्याला त्याचं मनन करण्याला काही सामग्री मिळणार नाही. म्हणून बोध होणार नाही, निश्चय होणार नाही, साधन होणार नाही, ध्यास लागणार नाही आणि अनुसंधान होणार नाही. इतक्या सगळ्या पायऱ्या श्रवणामुळे घडतात. श्रोते हो, म्हणून समर्थांनी ओवी वापरली, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. श्रवण कसं करावं? अशा पद्धतीने करावं. आणि हळूहळू श्रवणाचा अधिकार इतका वाढत जाईल, असे अनेक साधकांचा वाढलाय, की श्रवणात एकाग्रता, चित्त एकाच जागी, की अल्प काळाचं केलेलं श्रवण सुद्धा अशा साधकाला मोक्ष सुद्धा देऊ शकतं, मुक्ती सुद्धा देऊ शकतं. फक्त चित्ताची अत्यंत एकाग्रता करून, आपण म्हणतो ना, सर्वेंद्रियाचे कान करून मी ऐकलं वगैरे, ही साहित्यिक भाषा झाली. पण तसं जर एखाद्या साधकाला जर घडलं ना, तर खरोखरच खरोखरच त्याला अल्प काळामध्ये मुक्ती सुद्धा मिळू शकते. पण तेवढी तन्मयता, एकाग्रता ही श्रवणात व्हायला पाहिजे. रामदास स्वामींनी 2 प्रकारे आपल्याला कथा
श्रवण करायला सांगितलं ना, एक कथारूप म्हणजे सगुणाचं कथारूप असतंय. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे भावे आधी ओळखा. नाथांचा अभंग आहे. संत संगतीमध्ये हरिकथा अवश्य ऐकत जावी. भगवंतांच्या कथा निरूपण ऐकाव्या. भगवत कथांनी अंतःकरण पुलकित होतं. त्यामध्ये जर का ते एकाग्र झालं, भगवंतांच्या त्या लीलेशी एकाग्र जर झालं, तर कदाचित काही क्षणात त्याला मोक्ष सुद्धा मिळू शकतो. म्हणून श्रवणामध्ये अंतःकरणाची एकाग्रता, तन्मयता, प्रपंच विसरून अशी जर झाली ना, पुन्हा एक कथा बोलतो छोटी दृष्टांत रूप. एक आजीबाई होत्या. एक आजी होत्या. खूप आवड हो श्रवणाची. हरिकथेला जावं रोज. वय पुष्कळ झालं होतं. पण कळलं की विठ्ठल मंदिर आहे बाजूला आणि श्रीमद भागवत कथेचा सप्ताह आयोजित केला. सांगणारे चांगले आहेत. गोड रसाळ सांगतात. आजीबाईंनी याच्या आधी पुष्कळ वेळा भागवत कथा ऐकलेली आहे. जायला लागल्या आणि त्यांचा नातू आहे घरी. बाकी तर सगळे कामावर गेलेले. नातू शाळेतून आला 4:45 5 ते 8 भागवत त्या नातवाचा हात घेऊन सोबत म्हणून न्यायच्या. कथेला जायला लागल्या. 2-3-4 दिवस झाले. कथेचा 5वा दिवस. नातवाला त्या गोष्टी आवडायला लागल्या हो. भागवतातल्या आवडतातच हो. असं जर लहानपणापासून मुलांना वळण लावलं कथा आवडत जातात. श्रवण आहे परमार्थामध्ये ईश्वराविषयी, देवाविषयी, संताविषयी, सद्गुरूंविषयी, भक्तांविषयी, या सृष्टीविषयी ही श्रवण करावी, ही कानावर पडतात आणि त्यांनी साहजिकचपणे भगवंतांचं प्रेम आपल्या अंतःकरणात वाढत जातं. त्या आजीबाई नातवाला न्यायला लागल्या. नातवाला कथा आवडायला लागल्या. 5वा दिवस कथेचा, भागवत कथेचा. आणि आजीबाईंना थोडस बरं नव्हतं. त्या नातवाला बोलावून म्हणाल्या, बाळ, अरे आपण 4 दिवस झाले कथेला जातोय. काल कृष्णाचाही जन्म झाला ना. कारण भागवत कथेमध्ये 4थ्या दिवशी कृष्ण जन्म असतो. व्यासाने सांगून ठेवलं, तो येतोच. हो ना. अरे बाळ, आज जा तू. आज ना ते भागवत सांगणारे आजोबा कृष्णाच्या लहानपणच्या खोड्या सांगणार आहेत. बाललीला सांगणार आहेत. जातोस का? त्याला 4 दिवस ऐकायला लागला. गोडी वाटायला लागली हो. सातत्याने श्रवण केलं ना तर मनुष्याला गोडी वाटायला लागते. अध्यात्म निरूपणाचे असं नाही. सुरुवातीला असं वाटतं की हे फार कठीण आहे, जड आहे, डोक्यावरून जातं. पण पुन्हा 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 तेच ते ऐकून पंचदशी असो, भगवद्गीता असो, विचारसागर असो, ते ऐकून ऐकून दासबोध ज्ञानेश्वरी असो, ते ऐकून 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 ते जे आहे तसंच असतंय. लोक म्हणतात की आता आम्हाला ते सोपं वाटायला लागलं. कारण तुमच्या अंतःकरणाला त्याची आता सवय झाली. काही पारिभाषिक शब्द ग्रहण करण्याची क्षमता यायला लागली. लय म्हणजे काय, चिंतन म्हणजे काय, कषाय म्हणजे काय, हे कशाचे दोष आहेत, मल काय, विक्षेप काय, आवरण काय, हे कळायला लागतं हळूहळू. सुरुवातीला फारच कठीण वाटतात. कारण प्रपंचात वागताना कुटुंबात असे शब्द कधी येत नाही व्यवहारामध्ये. हे शब्दच पारमार्थिक आहेत, संज्ञा सगळ्या जड वाटतात पारिभाषिक शब्द. पण कालांतराने सोपं होतं. ते लहान मूल तर आजीबरोबर रोज कथेला जात आहे. तशाही लहान मुलांना काय, मोठ्या माणसांना सुद्धा कथा फारच आवडतात. तव कथामृतम तप्त जीवनम कवीभिरीडितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृणंती ते भूरिदा जनाहा. भागवतात गोपीगीतातला श्लोक आहे. तव कथामृतम श्रवण मंगलम. मंगलम याचा अर्थ पवित्र करणारं, पावन करणारं, शुभ करणारं. तुझ्या सगळ्या कथा त्यांना अमृत म्हटलंय हो व्यासांनी. ते लहानसं मूल 5-6 वर्षाचा तो नातू आजींचा कथेला अत्यंत आवडत जायला लागला. सांगणारे चांगले आहे, वाणी चांगली आहे, रंगवून सांगतात, त्याला आवडायला लागल्या गोष्टी. आजीनी म्हटलं, आज बाळ, आज कथेचा 5वा दिवस आहे, मी नाही जाऊ शकत, मला बरं नाही वाटत आहे. आज थोडा ज्वर आला म्हणा, वृद्धापकाळ आहे म्हणा. जातोस का तू? हो जातो ना आजी. नुसता जाऊ नकोस बरं, कान देऊ नाही. आणि मला आल्यावर सांगशील का सगळी गोष्ट? मग हो आजी सांगेन. चांगला होता नातू, रोजच जात होता. आजीवर प्रेम होतं, आजीचं त्याच्यावर प्रेम आहे. घरातले सगळेच चांगले होते. पण मुलगा एकटा गेला त्या दिवशी. आजी नाही गेली, नातू गेला. त्याने एक कथा ऐकली त्याच्यापर्यंत. घरी आला. आजीने विचारलं, का रे बाळा, कशी झाली आजची कथा?
आजी एक कथा खूप छान झाली. काय झालं रे आज सांग ना मला. काल जन्म झाला होता कृष्णाचा. आज काय झालं सांग ना. ए आजी, आज ना कृष्णाने खूप कोड्या केल्या. अरे वाह! तुला सगळ्या समजल्या? हो, ऐक आजी मला सगळ्या समजल्या. अगदी रांगाला पासून सगळ्या दह्या-दुधाच्या चोऱ्या केल्या, माती खाल्ली. मग यशोदेने तोंड उघडायला सांगितलं. सगळ्या कथा सांगितल्या. आजी, आजी खूप पुढे काय झालं? पुढे काय झालं? या भूमिकेतून ऐकत होती. त्यांना माहितीच होतं सगळं. पण प्रत्येक कथा ऐकताना आजीचं अंतःकरण उचंबळून येत होतं. कृष्णाविषयी एक भक्ती, प्रेम अंतःकरणात आहे. कारण खूप वर्ष श्रवण केलेलं आहे. सातत्याने वर्षानुवर्ष कृष्ण कथेचं श्रवण जर केलं ना, राम जन्म सहस्राने सहस्रेण कृष्णे भक्ती प्रजायते श्लोकच आहे भागवतात. नृणाम जन्म सहस्रेण कृष्णे भक्ती प्रजायते. हजारो जन्मांच्या संस्कार चित्तावर जसे हरिकथा श्रवण करण्याचे झाले ना, हजारो जन्मानंतर कृष्णे भक्ती प्रजायते. कृष्णाविषयी भक्ती, भक्ती शब्दाचे व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. पुढच्या निरूपणात ऐकू आपण. प्रेम सगळ्यात मूळ अट भक्तीसाठी काही ते असेल तर प्रेम, भगवत प्रेम अंतःकरणात असावं. कथेने ते निर्माण होतं आणि प्रेम अंतःकरणात असेल तर कथा ऐकावी अजून चांगली वाटते. असा यांचा अन्योन्य संबंध आहे. हरिकथा श्रवण केल्याने अंतःकरणात हरिविषयी, देवाविषयी प्रेम निर्माण होतं आणि अंतःकरणातलं प्रेम हरिकथा ऐकताना उचंबळून येतं. दिवसेंदिवस कणाकणाने त्या प्रेमाची वृद्धी होत असते. आपुलकी वाढते, जिव्हाळा वाढतो. पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात. आजी प्रेमाने ऐकत होती. मग काय झालं? मग काय झालं? आजी, त्यांनी ना त्या बुवांनी, त्या महाराजांनी शेवटी खूपच छान गोष्ट सांगितली आजी आज. कोणती सांगितली रे? आजी, कृष्णाला ना उखळीला बांधून ठेवलं यशोदा मातेने ही कथा सांगितली. उखळी बंधनाची लीला आहे ते. दशमस्कंधातच फार गोड कथा आहे. आपलं थोडं सार त्याचं घ्यायचं आहे फक्त. आणि कृष्णाने खूप हट्ट केला. खोड्याही केल्या. चुलीवरचं दूध उतू गेलं. यशोदेला खूप राग आला आजी मग. आणि मग या कृष्णाने काय केलं? दह्याचा डेराही फोडला आजी. तिला अजूनच राग आला. दूधही गेलं, दही गेलं, लोणी गेलं. बरं मग यशोदेने काठी घेतली आजी. कृष्णाला मारायला निघाली. कृष्ण काय तिला पकडलेला तो आजी? तो पळायचा. बरं मग? पण शेवटी कृष्णाने विचार केला, की आई आपली थकती आहे. म्हणून कृपयासी स्वबंधने त्या मुलाने काही सांगितलं नाही. भगवान स्वतःहून तिच्या हातासमोर आले. थकली होती. खाली बसली. डोळ्यातून पाणी येतंय, घाम आलाय. भगवंतानी हात पुढे केला. आजी, त्या लहानशा कृष्णाने हात पुढे केला आणि यशोदेने त्याला पकडला. तिला खूप राग आला होता आजी. चिडली होती. दही दूध वाया गेलं ना. मग काय केलं रे? आजी अगदी कंठात प्राण आणून ऐकत. मग काय केलं? अरे आजी, मग त्या छोट्याशा कृष्णाला यशोदा आईनी उखळीला बांधलं. बर मग? मग त्यांची कथा संपली आजी. संपली. होय आजी, इथेच कथा संपली आज. आणि ते पोरगं निघून गेलं. पण आजीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत. कथेशी एकरूपता कशी असावी याचं उदाहरण बोलतो. भगवत कथा ऐकताना अशी जर का कथा ऐकली ना, एकच कथा आपल्या उद्धाराला पुरेशी आहे शेवटी. कोणतीही एक कथा, रामकथा असो, कृष्ण कथा असो, शिवकथा असो, गणेश कथा असो, एक कथा. अनेक कथा त्या त्या पुराण ग्रंथांमध्ये आहेत. एक कथा अंतःकरणाचा विषय होऊन ती जर झोंबली तर एक सुद्धा कथा आपल्या उद्धाराचं साधन होतं. आजीनी विचार केला, अरे त्या कृष्णाला उखळीला बांधलंय आणि त्या भागवतकाराची कथा संपली आजची. त्या त्या भागवतकारांनी कृष्णाला आज सोडवलं का नाही? आता काय रात्रभर जन्मभर थांब कृष्णा, काय काळजी करू नकोस. तुला त्या भागवतकारांनी कथेत बांधून ठेवलं, अशी कथा केली. तुला आता किती वेळ राहावं लागेल माहित नाही. थांब, मीच येते तुझ्याकडे. आजी जागेवरून उठल्या. सगळं बळ लावलं. तब्येत चांगली नव्हती आहे. चांगली नव्हती. ज्वरही होता. उठलं की चक्कर येत होत्या. थांब कृष्णा, मी तुला सोडवते असं म्हणून उठायला गेल्या आणि खाली पडल्या आणि आजींचा प्राण गेला.
अंते मती सागती हाही एक सिद्धांत आहे. कृष्ण स्मरणात कृष्णाला मी भागवत कथेत बांधून ठेवलं पुराणिकांनी. मी सोडवायला निघते असं म्हणारे आजीनी प्राण सोडला, कृष्ण चिंतनात प्राण गेला. नक्की आणि नक्की त्या आजींना सद्गती मिळाली असेल, असणारच आहे. हे हरिकथेचं फळच आहे हो. आणि म्हणून रामदास स्वामींनी जो आग्रह केला, सगुण हरिकीर्ती, सगुणांच्या कथा ऐकाव्या, हरिकथा ऐकाव्या, भागवत निरूपण ऐकाव्या, रामकथा ऐकाव्या. रामकृष्णांच्या कथा ऐकताना अंतःकरणात प्रेम येतं, उत्पन्न होतं, असलं तर वाढतं. आणि अगदी शास्त्रीय भाषेत म्हणजे भगवत प्रीती वाढते. सगुणाच्या अंगाने हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. कारण भगवत प्रीती वाढणं ती चित्तात असते, ती असणं हे तर भक्तीचं पहिलं लक्षण मानलंय नारद भक्ती सूत्रामध्ये. सा तू अस्मिन परमप्रेम रूपाच असं भक्तीचं वर्णन हे स्वरूप मानलंय नारद महर्षींनी. नारद भक्ती सूत्रातलं तसं हे पहिलंच सूत्र आहे. त्याच्या आधी आता तो भक्ती व्याख्यासा महा असं मी आता भक्तीची व्याख्या करतो असं पहिलं सूत्र आहे. पण सात अस्मिन परमप्रेम रूपाच भगवंताविषयी सद्गुरूंविषयी तेच अत्यंत अंतःकरणामध्ये प्रेम असणं. अत्यंत प्रेम याचा अर्थ त्या प्रेमासमोर बाकी प्रापंचिक प्रेमाचे जिव्हाळ्याचे विषय फिक्के वाटणं. हळूहळू करता 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 त्यांच्यावरची प्रीती पूर्ण जाऊन ती सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. कृष्ण प्रीती धरावी. ही अंतःकरणात जर वाढत जाईल, कृष्ण राम यांचं मूळ स्वरूप ईश्वर आहे हो. म्हणून मुळात ह्या जीवाला जर ईश प्रीती वाढली तर त्याचा कल्याणाचा मार्ग सुरू होतो. आणि श्रवण भक्तीचा हा उद्देश आहे. श्रवण पुराण ग्रंथांचं केलं, ईश्वराविषयी श्रद्धा निर्माण होते, भक्ती निर्माण होते, आकर्षण निर्माण होतं. आणि तो अत्यंत प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे अंतःकरणाचा विषय तो झाल्यानंतर तो कल्याणकारीच आहे, तो कल्याण करणारच आहे. आणि भक्ती श्रवण भक्ती, श्रवण भक्ती भक्ती का मानली असा एक विचार आपण करू आपल्याला वेळ थोडासा. भक्ती का मानली? कारण हे श्रवण काय ऐकणं काय आपण ऐकलं, पारमार्थिक सगळे ऐकण्याला श्रवण म्हणतात. हरिकथा किंवा अध्यात्म निरूपण ज्यामध्ये जीव माया ब्रह्म यांच्या संकल्पना आहेत, हे सगळं ऐकून जीवाची वाटचाल मुक्तीकडे होते. पण या ठिकाणी भक्तीच्या अंगाने निरूपण असल्यामुळे श्रवणाला भक्तीचा दर्जा का दिला किंवा एक भक्तीची पायरी का मानलं? त्याचं कारण श्रवणाद्वारे ह्या जीवाला, म्हणून रामदास स्वामींनी एक यादी दिलेली आहे, काय काय ऐकावं काय काय ऐकू नये याची यादी दिलेली आहे. सर्व ऐकावं ते म्हणतात. तत्वविवंचन ऐकवावे, सगुणाची चरित्र ऐकावी, पर्वत नद्या वृक्ष, मी कसा निर्माण झालो, सूर्य कसा निर्माण झाला, चंद्र कसा निर्माण झाला, हेही सगळं ऐकावं. हे बहुविध सगळं ऐकावं. ऐसे हे अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. असार ते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती श्रीराम. कारण जेव्हा पारमार्थिक म्हणजे श्रवण करायला आपण जातो, हे सगळं ऐकावं. तत्वनिरूपण ऐकावं, ब्रह्मनिरूपण ऐकावं, सगुणाची चरित्र ऐकावी. आपल्याला जितकं दृश्य विश्व दिसतंय हे सगळं आपण श्रवणात ऐकायला मिळतं आपल्याला. चंद्र सूर्यांची वर्ण ईश्वराची निर्मिती आहे ना सगळी, ही सगळी ऐकायला मिळते. आमच्या इथे भागवतात एक श्लोक आहे, भूत दीप वर्ष दद्रिणभ समुद्र पाताल दिंक नरक भागण लोक संस्था गीता मया तव नृपात भूतमीश्वरस्य स्थूलम बपुः सकल जीव निकाय धाम, असा भागवतात 5वा स्कंद संपताना व्यास महर्षींनी श्लोक दिलाय. शुकदेवांच्या तोंडी तो आहे, राजा परीक्षितीला सांगतात आहे. कारण 5व्या स्कंदाच्या अंतिम चरणामध्ये भूगोलशास्त्र, खगोलशास्त्र, सूर्य चंद्र नक्षत्र तारांगण ग्रहगोल एवढंच नाही तर नरकांचं वर्णन आलंय, 28 नरकांचं वर्णन. आणि हे कशासाठी केलंय? पाताळाचं वर्णन, नरकांचं वर्णन, सूर्याचं वर्णन, चंद्राचं वर्णन, हे त्या ठिकाणी जे आलेलं आहे शेवटच्या अध्यायात, ते का मी तुला सांगितलं राजा परीक्षिती? याचं कारण सांगतात, हे राजा परीक्षिती, ह्या सगळ्या गोष्टी मिळून परमेश्वराचं स्थूल अंग स्थूल रूप होत. सोपाधिक त्याला जे आपण मानतो सगुणाच्या प्रांतात,
विराट पुरुष त्याचं रूप, विश्वरूपही त्याचंच रूप. त्यामध्ये स्थूलम वपुः सकल जीव निकाय धाम, हा ईश्वराचा स्थूल तनु आहे. सगळे ग्रह, दोन नक्षत्र, सागर, नद्या, पर्वत, चंद्र, सूर्य हे मिळून, म्हणून त्या सर्वांचं वर्णन या 5व्या स्कंदाच्या अंतिम श्लोकामध्ये आहे. शेवटचा श्लोक आहे 5व्या स्कंदाचा. स्थूलम वपुः, परमात्म्याच्या स्थूल शरीराचं, मग सूक्ष्म वेगळं, कारण तो कसा आहे, स्थूलही आहे, सगुणात आला की तो स्थूल होतो, आणि एक सूक्ष्म परमात्मा आहे. म्हणून अध्यात्म निरूपणे शोधावी श्रवण भक्तीत रामदास स्वामी सांगतात. तो निर्गुणही आहे, साकार आहे. देवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच मूर्तंचैव अमूर्तंच, ही श्रुती आहे. दोन रूप आहेत त्याची, आणि त्यामुळं त्याच्या स्थूल शरीराचं, वपू म्हणजे शरीर, स्थूलम वपुः सकल जीव निकाय धाम, त्याच्या स्थूल स्वरूपाचा आपल्याला परिचय होतो की अरे बापरे, एवढा परमात्मा आहे, केवढा सूर्य. असं विज्ञान मानतं 2.5 अब्ज वर्षांपासून सूर्य धगधगतो आहे. कोण त्याला उष्णता देतो बरं? धगधगतो आहे तर विझतही नाही, तो विझतही नाही, फार त्याची उष्णता वाढत नाही. निसर्ग चक्राप्रमाणे, ऋतुमानाप्रमाणे तो कमी जास्त उष्णता देतो, पण एकच उष्णता कायम ठेवत नाही. जसं ग्रीष्मामध्ये तो तापतो वैशाखात, पण पुन्हा वर्षा ऋतूमध्ये थंड होतो. 2.5 अब्ज वर्षांपासून सूर्य धगधगतो आहे, त्याची उष्णता अजून वाढत नाही. आणि त्याची उष्णता एखाद्या चुलीमध्ये 4 लाकडं टाकले की ती संपतात जळायची, केव्हा तरी राख होते ना, सूर्याची राखही होत नाही. हा विचार स्थूलम वपुः सकल जीव निकाय धाम. चंद्र सूर्य हे दोन प्रत्यक्ष डोळ्याने दिसणारे, ज्यांना वैदिक वाङ्मयामध्ये ईश्वर मानलाय, ईश्वराचे अंश आहे. विराट पुरुषाचे तर हे चंद्र सूर्य डोळे मानले आहेत. यांच्याविषयी आकर्षण, प्रेम निर्माण, आणि साहजिकपणे बाप रे, एवढं ब्रह्मांड, इतका समुद्र, चंद्र सूर्य. बरं, एक चंद्र सूर्य नाही आकाशात बरं का. आमची आध्यात्मिक भूमिका ही आहे, दिवे सूर्य सहस्रस्य भवेद युग पद्धतीता, भगवद्गीता 11. दिवे सूर्य सहस्रस्य, कोट्यावधी सूर्य आहेत. म्हणून कोणत्याही सद्गुरूंचं जय जयकार करताना बिरुदावली आपण काय वापरतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु वगैरे, अनंत कोटी. तितक्या आहेतच सूर्यचंद्र. इतकं सगळं विश्व ही निर्मिती ज्याची आहे तो ईश्वर आहे ना. म्हणून ईश्वराविषयीचं एक वेगळं प्रेम, अनाकलनीय प्रेम, त्याचे स्थूल वप पाहून, स्थूलम वपुः सकल जीव निकाय धाम, इथे 5वा स्कंद समाप्त. 5व्या स्कंदातच काय असा उपदेश आमच्या सर्व धर्म ग्रंथांमध्ये ठाई ठाई ठिकठिकाणी आले. भगवद्गीतेचा 11वा अध्याय वाचा आपण, विश्वरूप दर्शनाचा तो अध्याय आहे. अर्जुनाचे तर डोळे दिपून गेले, ऐकून कान तृप्त झाले, पाहून डोळे दीप्त झाले, त्याला पाहता येईना, त्याला दिव्य दृष्टी दिली भगवंतानी तेव्हा पाहता आलं. असं हे भगवंतांच्या एकंदर निर्मितीविषयी भूद्वीप वर्ष श्लोकच तसा आहे ना. दद्रे नभ समुद्र, नभ समुद्र हे सगळे त्याची निर्मिती आहे. म्हणून ईश्वराविषयी एक प्रेम, श्रद्धा तो खूप मोठा आहे. मी पण त्यापासून निर्मित आहे. जसा तो एवढा मोठा, हे त्याचं स्थूल रूप. पण उपनिषद वर्णन करतात, सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यं तत्वमेव. इथे उपनिषद थांबत नाहीत. तत्वमेव त्वमेव तत्, इथे श्रुती संपते. सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यम, कैवल्योपनिषद. सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यम. परिसार शोधून घ्या. इतकं मोठं ब्रह्मांड, बापरे, आपल्याला काय त्याचं करायचं? आपल्याला एक करायचं, ही ज्याची निर्मिती आहे
हा, चारी वाणी चारी खाणी, चारी वाणी चारी खाणी, निर्माण केले लोक तिन्ही, तया नाव देव श्रीराम. चारी वाणी चारी खाणी, 84 लक्ष जीव योनी, निर्माण केले त्रैलोक्य जानी, तया नाव देव श्रीराम. त्रैलोक्य निर्माण केलं, स्वर्ग मृत्यू पाताळ, चारी वाणी चारी खाणी, पुढे येणारचा विचार. अफाट विश्वनिर्मिती आहे हो, कधीही त्याचा आपल्याला थांग लागू शकत नाही. पण धर्मग्रंथांमध्ये, पुराण ग्रंथांमध्ये त्याचा निर्देश असल्यामुळे तो श्रवणातून आपल्याला कळतो. आपण म्हणाल आम्ही श्रवणाला जाणार नाही, वाचन करू. वाचनाला देखील शास्त्रांनी श्रवणच मानलंय. काठिण्याचा फरक आहे. मी दासबोध वाचतो, दादनेश्वरी वाचतो, तेव्हा मी जर जेव्हा वाचतो ना, वाचणं डोळ्याचं काम आहे, पण त्याच वेळा जर थोडं पुटपुटलं मोठ्याने तर ते आपल्याला ऐकू येतं. म्हणून ग्रंथ मोठ्याने वाचावा. इतरांच्या कानावर पडताना आपल्याला सुद्धा आपल्याला ऐकू येतं. म्हणून वाचनाला काठिण्याच्या फरकाने शास्त्रांनी श्रवणच मानलाय. ह्या श्रवणाच्या परिणामामुळे आपल्या अंतःकरणाला ईश्वराविषयीचं असलेलं प्रेम, जिज्ञासा वाढत जाते. ईश्वर कसा आहे, कोण आहे, साक्षात मी कोण आहे, या भूमिकेपर्यंत ज्या अध्यात्माच्या बेसिक भूमिका आहेत. कोहम कस्यच संसारः विचारेण विधीयते. मी कोणापासून जन्माला आलो, त्या ईश्वरापासून, एवढा मोठा ईश्वर, अशी ईश्वराविषयी श्रद्धा, प्रेम उत्पन्न होतं. ईश्वराविषयी श्रद्धा आणि प्रेम निर्माण करणं हा पारमार्थिक श्रवणाचा हेतू आहे. आणि त्यामुळं योग्य व्यक्तींकडून, शेवटचा मुद्दा पाहू, श्रवण कोणाकडून करावं. सांगणारे पुष्कळ असतात, अनुभवाचे नसतात, हुशार असतात, विद्वान असतात, वक्तृत्व चांगलं असतं, प्रतिपादन चांगलं असतं, प्रभावही असतो. पण शास्त्र असं म्हणतं नेहमी श्रवण संतमुखातून करावं. आध्यात्मिक श्रवण. बाकी राजकीय नेत्यांची भाषणं पण चांगली असतात, ऐकतो आपण, ते ऐकण्यात जातं. त्यांनी आपल्या आपल्या स्वतःच्या हिताचा काही त्यात विषय नसतो. थोडा वेळ मनोरंजन म्हणून ते चांगलं असतं. कथाकथन, नाटक, सिनेमे, टीव्ही, युट्यूब, हे सगळं बाहेरचा कार्यक्रम जगाचा, ज्याचा परमार्थाशी संबंध नाही, उपदेशाशी नाही, आज्ञेशी नाही, ते ऐकणे गटात जातं. पण पारमार्थिक श्रवण जर असेल, कुणाकडून करावं? शास्त्र असं म्हणतं संत मुखातून ऐकावं. आणि त्यातही जे गुरुपदिष्ठ आहेत, मार्गाने चालणारे, म्हणजे अनुग्रहित आहेत, त्यांनी सद्गुरूंकडून खूप ऐकावं. एकांतात, लोकांतात, जाहीर प्रवचन असेल, जाहीर एकांतात. आणि त्या ठिकाणी संशयांची जेवढी निवृत्ती सद्गुरूंच्या प्रवचनाने होते, अन्य ठिकाणी तेवढी होत नाही. त्याचं कारण आहे हो, तयांचे बिसाट शब्द, माऊलींचे ओवियत ज्ञानेश्वर, ते बिसाट शब्द, तयांचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का म्हणू नये श्रीराम. सदैव सच्चिदानंद सद्गुरुच, म्हणून त्यांच्या मुखातल्या वाणीने आपल्या हिताची व्यवस्था होते. आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण झालेल्याचा परिणाम सर्वात जास्त होतो. सद्गुरूंच्या मुखातून, संतांच्या मुखातून श्रवण जास्तीत जास्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. त्यांच्या अंतःकरणात परमात्मा 24 तास विराजमान असतो. जया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत. मग ते स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. आपल्या हिताचंही असतं, शास्त्राला धरून असतं, आणि या दोन्हीपेक्षा पुढे त्यांचं अनुभवाचं बोलणं असतं. आणि म्हणून ते सदेह सच्चिदानंद का म्हणू नये, संत मुखातून, गुरु मुखातून श्रवण करावं. असं ज्यांना करायला मिळत आहे, ते खरोखरच भाग्यवान असतात. श्रोते हो, श्रवण भक्ती निरूपण, श्रवणाला भक्ती यासाठी मानलं की त्यामुळे परमात्म्याचा अंतःकरणामध्ये प्रेम, त्याच्याविषयीचं खूप वाढत जातं हे सगळं ऐकून. म्हणून श्रवणाला भक्ती मानलंय. ईश्वराविषयीचं प्रेम वाढत गेलं की पुढच्या, मग नेमकं श्रवण भक्तीचं फल काय? जर पायऱ्या मानल्या ना, पहिली पायरी श्रवण असं मानलं, तर श्रवण भक्तीचं फल आहे अगदी यथाशक्ती, यथामती, यथारीती सद्गुरूंच्या मुखातून, संत मुखातून जर एखाद्या साधकाला श्रवण घडलं ना, तर श्रवण भक्तीचं फल रामदास स्वामींनी सांगितलंय, तो दुसऱ्या भक्तीत प्रवेश करतो. दुसरी भक्ती कोणती आहे मग? कीर्तन भक्ती निरूपण.
क्रमानेच ऐकायचे आहेत, क्रमानेच दासबोधात आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दाक्ष्यम सख्यम आत्मनिवेदन क्रमाने आहेत ना. आपल्या याच्या पुढच्या निरूपणामध्ये आपण दशक चौथा समाज दुसरा कीर्तन भक्ती निरूपण काही सार रूपाने श्रवण करणार आहोत. आज आपण श्रवण भक्तीचा या दासबोधातल्या चौथ्या दशकातल्या पहिल्या समासाच्या अनुषंगाने काही वेळ चिंतन केलेलं आहे. ते सद्गुरु रामदास स्वामी आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.